गच्चीची पूर्ण सफाई करून ठेवते. धूळ होतीच किती साफ केली तरी, आत्ता केली होती. आणि हे दिसून राहील काळी काळी, पण हे पाणी पूर्ण हे झाल्यानंतर पांढरी आहे फरशी. म्हणजे चुलीवर खारोड्याचं शिजवायला मोकळं. बस असा रंग मळकट आहे एकदम पांढरा. काही फरशी पांढरी आहे एकदम. ही अशी इकडून ने ना, इकडून. तेव्हा तो मळ तिकडे जाईल, धूळ बसतेच ती. कोथिंबीर शिल्लक झाली की या पद्धतीने वाळवून ठेवत असते मी. आणि ज्या दिवशी कोथिंबीर घरामध्ये नसली त्या दिवशी उपयोगात पडते. आता हिवाळ्यामध्ये खूप जास्त येत होती आणि एवढी काही म्हणजे लागत नव्हती. 4-5 दिवस झाले दुसरी आली की पहिली जी आहे ती मी थोडीशी पाण्याने धुवून ती जर सुकवून ठेवली चांगली, फॅन खाली म्हणजे अशी घरामध्ये जरी ठेवली ताटामध्ये तरी पण चांगली होऊन जाते. हिरवीगार असं म्हणजे चवही चांगली येते. आणि ज्या दिवशी घरामध्ये कोथिंबीर नसली त्या दिवशी ही वापरता येते. लसण घेतलेलं आहे आणि जिरे घ्यायचे भरपूर असे. आणि टाकायच्या मिरच्या आणि हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. थोडीशी चटणी टाकणार आहे केलेली मी. या चटणीला चव खूप चांगली आहे. आता खालचे कामं सर्व आटपले, स्वयंपाक वगैरे करून ठेवला म्हणजे टेन्शन राहत नाही. अगोदर जर वर हे शिजवत बसली असती तर खाली स्वयंपाक राहिला असता आणि वरून आल्यानंतर परत कंटाळा येऊन जातो. त्याच्यामुळे खालचा स्वयंपाक वगैरे केला ना. आता हे शिजवूनच ठेवायचं आहे. 7:30 वाजत आले शिजायला याला. आता किती 10 वाजले तरीही टेन्शन नाही. तर हे आता सर्व खालचं झालं. आता जायचं आहे वर. याला कपडे धुण्याची पावडर आणि खाण्याचं तेल लावलेलं आहे. मातीने लावली यावेळेस. याने पण चांगलं हे होतं ते. बाजरीचं या पद्धतीने काढायचं. जाड जाड आहे हे एकदम असं रवेदार, खूप जाड पण नाही. आणि हे तीळ घेतलेले आहे. याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं. पातळ करून ठेवायचं एकदम, नाही तर मग गोळे गोळे होतात सगळे. याच्यामध्ये पण टाकून ठेवायचं म्हणजे मग चांगले तीळ हे फुलतात. आणि धुतल्या पण जातात. यातलं थोडंसं पाणी काढून ठेवायचं आता. कारण 2 कळशा टाकलेलं होतं. 1 कळशी याच्यामध्ये पण गेलं बाजरीच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे यातलं जवळपास 1 कळशीच्या जवळजवळ 1 कळशी थोडंसं काढून घेतलं. आता याच्यामध्ये मीठ घालायचं. 2 किलो बाजरी आहे तर बरोबर अशा 2 मुठा मीठ.
आणि हे जे मिरचीचं केलेलं आहे हे टाकायचं. आता याला चांगलं आंदण आलं, रंग आलेला आहे. हा थोडासा काढून टाकायचा. बाजरीचे साल आहे. आता हे टाकल्यानंतर या पद्धतीने शिजायला वेळ लागतो याला, आणि शिजल्यानंतर हे घट्ट होऊन जातं. पाणी टाकायची काही आता आवश्यकता नाही. ते शिल्लक काढून ठेवलं ते पुरतं, पण कमी जर पडलं तर वेळेवर गरम करणं खूप कठीण जातं. त्याच्यामुळे 2 किलोला बरोबर 2 कळशी पाणी. ही जी कळशी आहे या कळशीने 2 किलोला 2 कळशा पाणी बरोबर लागतं. 2 कळशा मी याच्यामध्ये ठेवलेलं होतं, आणि 1 कळशी बाजरं जे खाली ताटामध्ये हे केलं आपण त्याच्यामध्ये 1 कळशी बरोबर पाणी लागलं होतं, आणि यातलं 1 कळशी थोडंसं कमी आहे त्या कळशीला, तर ते काढून ठेवलं. आता तीळ वगैरे टाकले की याला बरोबर घट्टपणा येऊन जातो. शिजू द्यायचं. झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचं. बराच वेळ लागणार आहे शिजायला, लवकर शिजत नाही. शिजल्यानंतर समजतंच आपल्याला कशा पद्धतीने. फक्त जाळ लावायचं आणि मध्ये मध्ये फिरवत राहायचं. आता बराच वेळ झाला आणि हे पूर्ण असं फटफट वाजायला सुरुवात होते, आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं, हाताला ओले करायचे आणि असं लावायचं. एखादं थोडंसं लागतं पण काही लागत नाही जास्त, म्हणजे असं असं लागलं तर थोडा वेळ आणखी शिजू द्यायचं. हाताला लागलं नाही की शिजलं ते. आता थोडंसं लागलं, जास्त नाही लागलं, थोडंसंच लागलं. अजून 5 मिनटं शिजू द्यायचं. शिजलेलंच आहे ते, लागून नाही राहिलं आता हाताला. अजिबात लागत नाही शिजलं की. आता हे विझवून टाकायचा जाळ आणि झाकण ठेवून आरावर आता थोडा वेळ होतं ते. चटणी टाकली त्याच्यामुळे हे जे मिरचीचं लसणाचं केलेलं होतं हे थोडंसं मागे ठेवलं, कारण जास्त तिखट झाले असते. त्याच्यामुळे हे बाजूला ठेवलं आणि थोडीशी चटणी घेतलेली होती त्याच्यामुळे हे कमी केलं. मी असं पाणी ठेवलं ताटामध्ये, त्याच्यामध्ये भांडं आणि त्याच्यात हे. आता असा पांढरा थोडासा पिवळसर आहे. सकाळी पूर्ण वाळल्यानंतर काळा होऊन जातो. चुलीतल्या आरावर आता
मक्याचं कणीस भाजायचं आतमध्ये पण भरपूर आहे. मस्त मम्मी. काय पण यायचं नव्हतं मला. हा पाय धिंगाणा. त्यात जाईन का ते लोखंडाचं हे आणू का लोखंड बाजूला नाही का? ते इथं होतं कुठं आहे आणायचं असेल तर हे आता धिंगाणा करणार आहे. उद्या मला खारोड्या घालायच्या इथं. उद्या आता परत ते चांगलं इकडे इकडे नाही इकडे इकडे आलं चालतं. हां एक मक्काचं कणीस भाजायला इकडे धिंगाणा पा किती आहे. तुझ्यासाठी आहे का रिचिल खायचं ना. हिनं आज जेवणच नाही केलं. हेच चालू आहे खाणं. हां आतला बाहेर काढा ना. आतले मोठा आहे. येईल ना मग त्यांनी शिनापलं तर काढायला. एकच आहे तेवढंच आहे कणीस. हो केवढं आज ते भाजतं मस्त. ते हे अरे बाप्पा तिकडे जाऊ नाही चटका लागतो. ते याचा आवाज येऊन राहिला पान ते कसं त्याला चटका लागे ना. मी काय करू मग. जाऊ नको रिची इकडे इकडे हो मागे हो. चल ये इकडे चल लवकर चटका लागत. इकडे ये इकडे ये. हाय जाऊ नये. कणीस भाजल्या की रिचिल द्यायचं. रिचिलला आवडतं मकाचा कणीस. त्याच्यासाठीच बसेला आहे तो. हां मकाचा कणीस खायसाठी. हां हो फिर पत्र्याचा आवाज येऊन राहिला त्याला वाटून राहिलं काहीतरी आहे. तुम्ही बिनकामी